डोंबिवलीतल्या शाखा क्रमांक 64 बरोबर ना? 64 शाखेचा उद्घाटन सोहळा ज्या थाटात साजरा होतोय आणि मला असं वाटतं गुरुनाथजी आणि सदानंदजी की आपण जिथे जिथे आता जातोय, ज्या ज्या शाखांचं उद्घाटन करतोय, तिथे हेच वातावरण आहे. साधारण महिनाभरापूर्वी उद्धव साहेब डोंबिवलीत येऊन गेले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि माननीय उद्धव साहेबांचं सुद्धा ज्या जल्लोषात स्वागत इथे झालं, डोंबिवलीकरांनी केलं, कल्याणकरांनी केलं, ते पाहिल्यावरती एक खात्री मात्र आम्हाला नक्की आहे की डोंबिवलीची शिवसेना कुठेही गेलेली नाही. सध्या डोंबिवलीमध्ये होर्डिंगवर दिसते ती शिवसेना नाही. हा, होर्डिंगवर, बॅनरवर जी दिसते ती गँग आहे बरं का, ती चोरांची गँग आहे. आणि इथे जी दिसते ही शिवसेना आहे, निष्ठावान. तलवार दिली मला आता एक डोंबिवलीत. आता डोंबिवलीमध्ये गोळ्या चालतात, पण आम्हाला गोळ्यांची गरज नाही, तलवारीची गरज नाही. लक्षात घ्या, एक वाजवली ना इथून ठाण्यात हे जे बाळराजे दिसतात होर्डिंगवर त्यांचे, मी सांगतोय हे बाळराजे परत लोकसभेत जाणार नाही. काय? हा, हे बाळराजे आता घरात त्यांच्या पाळण्यात, हा, घरी बसवायचं आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. हे राहुल नार्वेकर नाही ठरवू शकणारी शिवसेना कोणाची आहे. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. महानगरपालिकेच्या निवडणूक घ्यायची हिम्मत आहे? अजिबात नाही. विधानसभेची निवडणूक घ्यायची हिम्मत आहे? अजिबात नाही. कारण माहिती आहे की हे जे सगळं समोर दिसतंय चित्र, हे चित्र फक्त खोक्यांचं आणि होर्डिंगवरचं नाहीये. शिवसेना हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा प्राण आहे, आत्मा आहे. बाळासाहेबांनी 55 वर्षापूर्वी शिवसेना स्थापन केली. ही आपल्यासाठी, मराठी माणसासाठी स्थापन केली, अशी खोकेवाल्यांना विकण्यासाठी नाही. असे शिंदे मिंदे येतात आणि जातात, आले आणि गेले, पण शिवसेना ही 55 वर्ष झाली ठामपणे अभिमानानं उभी आणि ती राहील. पहा ना ती शाखा, त्या शाखेत गेल्यावरती किती ऊर्जा मिळते आपल्याला. मी अजूनही शाखेत जातो, शाखा ही आपली ऊर्जा आहे. मी अजूनही रोज संध्याकाळी शिवसेना भवनात जातो, शाखेत जातो. या बाळासाहेब ठाकरेंनी केलेली ही मंदिर आहे, ही शाखा नाही, मंदिर आहे. हे मगाशी मला राम मंदिराचं प्रतीक दिलं, हल्ली जाऊ तिथे राम मंदिर देतात. पण हे राम मंदिर जे अयोध्येमध्ये उभं राहिलंय किंवा राहत आहे, हे बाळासाहेब ठाकरे नसते, शिवसेना नसती तर राम मंदिर उभं नसतं राहिलं. शिवसेना होती म्हणून नरेंद्र मोदींनी परवा प्राण प्रतिष्ठा वगैरे केली, पण जेव्हा प्रत्यक्ष खाली पडत होतं हातोडे मारून, तेव्हा हे पळून गेले. तेव्हा तिकडे शिवसेनाच होती. तेव्हा ज्या 64 शाखा, नेमाडे गल्ली, बरोबर ना, ही नेमाडे गल्लीची ताकद बघितली मी आता.
एका शाखेच्या उद्घाटनाला आपण या संख्येने जमलेला आहोत आणि ही अभिमानास्पद गोष्ट आहे की तुमच्याकडले 2-4 लोक गेले असतील, विकले असतील, गुलाम झाले असतील, त्यांनी शरणागती पत्करली असेल, त्यांनी शेण खाल्ला असेल, पण प्रचंड महिला वर्ग जी शिवसेनेची ताकद आहे, रणरागिणी आहेत, ती तशीच आहे. तरुण वर्ग तसाच आहे, जुने शिवसैनिक तसेच आहेत. एकनाथ शिंदेच्या खोक्याने हे विकले जाणारे लोक नाही आहेत, हे भाड्याने आणलेले लोक नाही आहेत, हे तुमच्या पोलिसांच्या, ईडीच्या, सीबीआयच्या दहशतीला घाबरणारे लोक नाही आहेत. आम्ही सगळ्या अग्निपरीक्षा पार करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि म्हणून मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. आपण या अत्यंत कठीण काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे उभे आहात आणि त्याच्यामुळे हा प्रभू श्रीराम आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.